नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की आज आपल्याला माहिती आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, विषय आजचा असा होता की पंढरीची वारी. पंढरीची वारी हा सिनेमा बघितलेला माणूस महाराष्ट्रात तर नसेल आणि प्रत्येकाने पंढरीचा वारी हा सिनेमा पाहिलेला आहे. ज्यामध्ये अशोक सराफ होते, जयश्री गडकर होत्या, बाळदुरे होते व वसंत शिंदे होते, राघवेंद्र कडकोळ होते आणि आपले सर्वांचे कॉमेडी स्टार राजा गोसावी हे सुद्धा होते. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटाला शापित चित्रपट म्हटलं जायचं, कारण की ज्यावेळेस हे चित्रपट बनवायची प्रोसेस चालू होती तर बऱ्याच अडथळे या चित्रपट निर्माण करताना त्यावेळेस त्यांना आल्या. त्यावेळेस आप्पासाहेब घाडगे आणि रमाकांत कवटेकर होते. हे म्हटले, "नाही, आपल्याला हा चित्रपट बनवायचा आहे. काही होऊ द्या, हा चित्रपट बनल्याशिवाय राहणार नाही." या चित्रपटाचं मूळ नाव काय होतं मित्रांनो? हा चित्रपट लिहिलाय कोणी हे तुम्हाला माहिती आहे का? हा चित्रपट लिहिलाय शरद तळवळकरांनी. या पिक्चरचं सुरुवातीचं नाव होतं पंढरीचा चोर. पंढरीचा चोर हा या चित्रपटाचं नाव होतं. तर अडथळे काय होते मित्रांनो, ज्यावेळेस हा चित्रपट बनवायचा ठरवला आणि शूटिंगचा पहिला दिवस होता. शूटिंगच्या पहिल्या दिवशीच या चित्रपटाचे मुख्य नायकाचं पात्र जे स्वीकारणार होते, आपण आता बघितलं तर ते बाळधुरी करतात. पण याच्या आधी ते स्वीकारणार होते अरुण सरनाईक आणि पहिल्या शूटिंगच्या दिवशी अरुण सरनाईक यांचा अपघात झाला आणि ते मृत्यू पावले. त्यानंतर हे शूटिंग थांबलं. त्यानंतर यांनी मुख्य कलाकार कोण घ्यायचा म्हणून बाळधुरी यांना घेतलं. या चित्रपटाच्या आधीच्या नायिका होत्या मित्रांनो. आता जर पाहिलं असेल तर तुम्ही या चित्रपटात आपल्याला जयश्री गडकर या दिसतील. पण आधी या सिनेमात रंजना देशमुख या ॲक्ट्रेस होत्या, ज्यांनी या सिनेमाचं 70% शूट केलं होतं. त्यानंतर त्यांचाही अपघात झाला आणि अपघातात त्यांचे पाय गेले आणि 3 वर्ष या चित्रपटाचं शूटिंग थांबलं आणि दिग्दर्शक म्हणत होते, आम्हाला ह्यांनाच घेऊन परत हे करायचं आहे. त्यावेळी दिग्दर्शक 3 वर्ष थांबले. पण काही झालं नाही मित्रांनो. रंजना देशमुख यांनी नकारच दिला. चित्रपट ते करू शकणार नव्हते. कारण पायाची झालेली दुखापत खूप गंभीर होती. त्यामुळे हा त्यांनी चित्रपट सोडूनच दिला. त्यावेळेस दिग्दर्शकाला 18 लाखाचा फटका पडला. म्हणजे निर्मात्याला 18 लाखाचा फटका पडला. तर हे न घाबरता त्यांनी 18 लाख कव्हर केले आणि 1988 साली हा चित्रपट पुन्हा शूट करून रिलीज केला. तो पिक्चर म्हणजे मित्रांनो तुमचा आमचा पंढरीची वारी. धन्यवाद मित्रांनो.